गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही? मस्त. आता मी आले कामाला. सर्व भांडी थोडीशी होती ती थोडी क्लिअर केली. भाताचा टोप मला पाहिजे होता म्हणून तो मी क्लिअर केला. पण आजचा बेत खास आहे. आज आहे सुरमई. वाव, आज सुरमईचा बेत आहे. आता हे गेलेत बाहेर, म्हणजे मी जिथे जॉब करते तिकडचे मालक गेलेत बाहेर. ते मला येऊन सांगतील की नक्की कशी कढी करायची आणि फ्राय कशी करायची. त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतेच. आणि आज फ्राय करायला खूप मजा येईल, कारण माझी आवडती मच्छी आहे सुरमई. खूप आवडते मला. ठीक आहे, बघूयात, येऊ द्यात. तर त्यांच्याकडून मी समजून घेते की कसं करायचं आहे. हे पीस आहेत ते आपल्याला फ्राय करायचं आहे आणि हे पीस आहेत ते आपल्याला कढीत टाकायचे आहेत. सुरमई ए ब्रदर, कवा चाललास? घे सुरमई, घे. ताजा आहे, ताजा, बर्फाचा नाही. घे. मच्छी मॅरिनेट केली आहे. आता कढीसाठी ते कधी मेल्ट होतं आहे त्याची वाट बघते. भाजी आली सुद्धा भाजी तरी घालून घेतली आहे. माझं सर्व जेवण झालेलं आहे. मच्छी फ्राय झाली, मच्छीची कढी झाली, भाजी झाली आणि कालची डाळ जराशी उरली होती ती आता गरम करते. बाकी सगळं झालेलं आहे माझं एका तासात. म्हणजे मी एवढी स्पीड आहे. काय हा भात, ही आमटी, ही कालची डाळ आणि ही भाजी. आजचा दिवस संपला. आज माझा शेवटचा दिवस होता कामावर. निघताना थोडं ऑड पण वाटते आणि असं भरपूर, म्हणजे आता एवढे 4 महिने मी त्यांच्याकडे काम केलं. अशी एक छान अशी बॉन्डिंग तयार होते ना आपल्यामध्ये, तसं झालं माझं. पण इट्स ओके. आता म्हणतात ना पुढे काहीतरी चांगलं होणार असतं, म्हणून थोडंफार वाईट थोडं सोसावंच लागतं. वाईट नाही झालेलं ॲक्च्युली माझं. पुढे आता बघू कसलं काम मिळते मला. हा जॉब चांगला होता, कसलं काही टेन्शन नव्हतं मला, पण ठीक आहे.